डिसेंबर 2023 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात एक मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळला होता। सलग अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या आणि जनतेत लोकप्रिय असलेल्या दिग्गज शिवराज सिंह चौहान यांना बाजूला सारत एका नव्या चेहऱ्याला, ज्याची कुणाला फारशी चर्चा नव्हती, ज्याची फार ओळख नव्हती देशाला, त्या मोहन यादव यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं। पण हाच मास्टर स्ट्रोक आता अडचणीत आलाय, कारण मोहन यादव आणि त्यांच्या कुटुंबानं प्राचीन उज्जैन नगरीला महानगर करण्याच्या सरकारी योजनेच्या निमित्तानं जमीन खरेदीचा सपाटा लावल्याचं समोर आलंय। या सगळ्याचा पर्दाफाश द इंडियन एक्सप्रेसनं आपल्या एक्सप्रेस इन्व्हेस्टिगेशन मधून केलाय। द इंडियन एक्सप्रेसचे वरिष्ठ पत्रकार जय मुजुमदार यांनी हा संपूर्ण धक्कादायक तपास केलाय। 13 डिसेंबर 2023 ला मोहन यादव यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच 2025 सालापर्यंत यादव यांच्या कुटुंबानं आणि त्यांच्या मालकीच्या बांधकाम कंपन्यांनी उज्जैनमध्ये तब्बल 168 एकर जमीन खरेदी केली। या 168 एकरामध्ये 137 छोटे मोठे भूखंड आहेत आणि त्यांचा अधिकृत बाजारभाव जवळपास 45 कोटी रुपये इतका आहे। पण मग मुख्यमंत्री झाल्या जमीन घेण्याचा असा सपाटा का लावण्यात आला? काय आहे यामागचा मास्टर प्लॅन आणि यादव यांच्यावर आणखी कोणकोणते आरोप आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत। आणि हे सगळं होतंय कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर। विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रातही सध्या नाशिकमध्ये कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी। उज्जैन ही एक प्राचीन धर्मनगरी आहे, महाकाल नगरी अशी ही उज्जैनची ओळख आहे। 2028 मध्ये इथं सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे। या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरच संपूर्ण उज्जैन शहराचा सगळा कायापालट करण्याचा संकल्पच इथल्या मध्य प्रदेशातल्या भाजप सरकारनं सोडलाय। त्यासाठीच अनेक नवीन रस्ते, महामार्ग आणि पायाभूत सोयी सुविधांचे मोठमोठे प्रकल्प राबवले जाणार आहेत, सुरू केले जात आहेत। पण या सगळ्यात एक वेगळाच इंटरेस्ट दडल्याचं आता अधिकृतपणे समोर आलंय आणि या सगळ्याला तोंड फोडले ते द इंडियन एक्सप्रेसच्या तपासानं। मग इंडियन एक्सप्रेसच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय सापडलं तर मध्य प्रदेश सरकार ज्या भागात नवीन रस्ते आणि महामार्गांची घोषणा करत होतं, नेमक्या त्याच इलाक्यातील मोक्याच्या जागी यादव कुटुंबानं जमीन खरेदीचा अक्षरशः सपाटा लावलाय। इंडियन एक्सप्रेसच्या तपासानुसार यादव कुटुंबानं गेल्या काही महिन्यात खरेदी केलेल्या 168 एकर जमिनीपैकी तब्बल 111 एकर जमिनी ह्या सरकारनं नव्यानं जाहीर केलेल्या रस्ते प्रकल्पांना लागू नयेत। म्हणजे बघा, उज्जैन बाडनगर आणि उज्जैन इंदौर या महामार्गांच्या जंक्शन जवळ असलेल्या गंगेडी भागात यादव कुटुंबानं एप्रिल 2024 नंतर तब्बल 51 एकर जमिनीचे 38 भूखंड खरेदी केलेत। याशिवाय करडिया, नवाखेडा, करोंदिया, जयवंतपूर आणि चंदेसरा यासारख्या हायवे लगतच्या मोक्याच्या ठिकाणीही त्यांनी कोट्यवधींच्या जमिनी खरेदी केल्यात। इतकंच नाही तर यात आणखी एक मोठा झोली आहे, तो म्हणजे लँड यूज चेंज, म्हणजे शेतजमीन या निवासी किंवा व्यावसायिक वापरासाठी खुला करण्याचा नियम। मग सरकारनं हा बदल का केला? इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार उज्जैन शहराच्या 2035 सालासाठीच्या मास्टर प्लॅन मध्ये जमिनीच्या वापरात मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले होते। म्हणजे जी जमीन आधी फक्त शेतीसाठी वापरात होती ती आता निवासी किंवा व्यावसायिक कारणासाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे। हा मास्टर प्लॅन मे 2023 मध्ये प्रसिद्ध झाला। विशेष म्हणजे मोहन यादव हे त्याआधी 2004 ते 2010 या काळात उज्जैन विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते आणि नंतर ते मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्ष देखील झाले होते आणि 2013 पासून ते तिथले स्थानिक आमदार आहेत। त्यामुळं मास्टर प्लॅनची त्यांना पुरेपूर कल्पना होती। आणि विशेष म्हणजे इथं आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे यादव कुटुंबानं नेमक्या अशाच भागात जमिनी खरेदी केल्यात जिथं शेत जमिनीचा वापर निवासी किंवा व्यावसायिक म्हणून करण्यासाठी सरकारनं मास्टर प्लॅन मध्ये परवानगी दिली आहे, नव्यानं मुभा देण्यात आली आहे। द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार मास्टर प्लॅन मध्ये निवासी वापरासाठी बदल प्रस्तावित असलेल्या जवळपास प्रत्येक इलाख्यात मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांची जमीन आहे। मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला सरकारच्या पुढील योजनांची आधीच माहिती असल्यानं त्यांनी कमी भावात, पडक्या भावामध्ये शेत जमिनी घेतल्या आणि आता तिथं निवासी प्रकल्प उभारून ते कोट्यवधी रुपये कमावणार आहेत, असंच या सगळ्यामधून दिसते आणि तसे आरोप देखील होत आहेत। या सगळ्या प्रकाराबद्दल काँग्रेस नेते सज्जन सिंग वर्मा यांनी गंभीर आरोप केलेत। यादव यांनी आपल्या कुटुंबाला फायदा व्हावा यासाठीच उज्जैन नगरपालिकेवर आपल्या पदाचा प्रभाव आणि दबाव टाकून त्यांच्या जमिनी असलेल्या भागाचाच मास्टर प्लॅन मध्ये समावेश करून घेतलाय, असा आरोप आहे।
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या जमीन खरेदीत कुटुंबातल्या यादव यांच्या कुटुंबातल्या कोणाकोणाचा सहभाग आहे, कोण कोण सामील आहे. तर ही यादी खूप मोठी आहे. या जमीन व्यवहारामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव, त्यांची पत्नी सीमा, मुलगा वैभव, सून शालिनी, बहीण कलावती, ज्या उज्जैन नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत, भाऊ नारायण आणि नंदलाल, वहिनी रेखा, पुतण्या अभय, तसंच चुलत भाऊ गोविंद आणि निलेश यादव या सगळ्यांचा समावेश आहे. हे व्यवहार फक्त वैयक्तिक नावावर झाले नाहीत, तर कुटुंबाच्या मालकीच्या अनेक कंपन्यांचा देखील यात मोठ्या खुबीनं वापर करण्यात आलाय. यातली मुख्य कंपनी आहे ती म्हणजे श्री सिद्धिविनायक देवकॉन्स. याच कंपनीमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव आणि त्यांच्या पत्नी सीमा यांची तब्बल 73% भागीदारी आहे आणि त्यांचा मुलगा वैभव हा या कंपनीचा संचालक डायरेक्टर आहे. याशिवाय मंगलमूर्ती इन्फ्रा, श्री अन्नपूर्णा कन्स्ट्रक्शन, श्री अन्नपूर्णा एंटरप्राइजेस आणि श्रेयान्वी डेव्हलपर्स यासारख्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून हे जमिनीचे व्यवहार झालेत. स्वतः मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नावावर उज्जैनमध्ये 17 एकर जमीन आहे, तर त्यांच्या पत्नी सीमा यांच्या नावावर 10.6 एकर जमीन आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासूनच त्यांच्या कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी होत्या, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जमिनी घेण्याचा अक्षरशः धडाकाच लावलाय, असं इंडियन एक्सप्रेसच्या या तपासामधून समोर आलंय. आज घडीला यादव कुटुंबाकडे उज्जैन आणि आसपासच्या परिसरात तब्बल 335 एकर जमीन आणि 245 भूखंड आहेत. मग हे सगळं इतकं सर्रासपणे सुरू होतं, तर याची वाच्यता का झाली नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर इंडियन एक्सप्रेसच्या तपासानं जे ओपन सिक्रेट होतं त्याच्यावर शिक्कामोर्तब केले असं आहे. हा सगळा प्रकार एकत्रितरित्या या निमित्तानं जनतेसमोर आलाय. मग यादव यांच्याबद्दल आधी काय कुजबुज होती? भाजपच्या गोटातल्या बातम्या सांगणारे दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार समीर चौगावकर यांनी या महाघोटाळ्याची चाहूल 31 मे रोजीच एका ट्विटच्या माध्यमातून दिली होती. त्यांनी कोणाचेही नाव न घेता मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले होते, आक्षेप घेतलेले होते. चौगावकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की एका मुख्यमंत्र्यांना फक्त जमिनीतच नाही तर दारूचे ठेके आणि खाण माफिया यांच्यातही मोठा रस आहे. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी दारूच्या ठेक्यामधून येणाऱ्या पैशांचा हिशोब घेतला जातो आणि त्यानंतर खाणींमधून येणाऱ्या पैशाची माहिती घेतली जाते. एवढंच नाही तर अवैध खाण प्रकरणामध्ये तुरुंगात जाऊन आलेल्या एका बदनाम व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी आपला सल्लागार नेमल्याचा धक्कादायक दावाही चौगावकर यांनी केलाय. आता इंडियन एक्सप्रेसनं मुख्यमंत्री यादव यांच्या जमीन व्यवहाराला तोंड फोडल्यानंतर चौगावकर यांनीही आपलं हे ट्विट यादव यांच्याबद्दलच असल्याचा दावा केलाय. मग यादव यांना हे सगळं करताना कशाचीही भीती वाटत नव्हती का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर याबद्दलच दिल्लीतील पत्रकार आदेश रावल यांनी केलेलं ट्विट खूप बोलकं आहे. ते लिहितात, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या एका गोष्टीचं खूप कौतुक केलं पाहिजे की त्यांचा बेनामी संपत्तीवर अजिबात विश्वास नाही. जे काही असेल ते स्वतःच्या आणि कुटुंबाच्याच नावावर असावं असा त्यांचा अट्टहास आहे. यामागचं कारण सांगताना ते लिहितात पुढं, पदावरून हटल्यानंतर किंवा मृत्यूनंतर बेनामी संपत्ती लोक हडपतात आणि जेव्हा राजीनाम्याची भीतीच नसेल तर मग बेनामी संपत्ती घ्यायची कशाला? कायदेशीररित्या काहीही होणार नाही आणि नैतिकतेचा देखील कधीच तेरावा देखील झालाय. आदेश रावल यांनी अत्यंत नेमक्या शब्दामध्ये मार्मिकपणे पण भेदक वास्तव मांडले. आता या सगळ्यावर मुख्यमंत्री यादव यांचं म्हणणं काय? कोणत्याही बातमीला कमीत कमी 2 बाजू असतात, त्यामुळे अशा प्रकरणात तर दुसरी बाजू समोर येत नाही तोपर्यंत बातमी देऊ नये असा पत्रकारितेचा मूलभूत नियम आहे किंवा पत्रकारितेचं तसं मूलभूत तत्व आहे. द इंडियन एक्सप्रेसनंही आपल्या तपासाचा भाग म्हणून मुख्यमंत्री आणि कुटुंबाचंही म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुख्यमंत्र्यांचे चुलत भाऊ गोविंद यादव यांचा मुलगा अनंत यादव यानं कुटुंबाची बाजू मांडली. तो म्हणाला, आमचं कुटुंब 2010 सालापासून रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यवसायात आहे. माझ्या काकांचे अनेक गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. एक व्यक्ती म्हणून, नागरिक म्हणून आम्हाला कोणतीही खाजगी जमीन खरेदी करण्याचा, विकसित करण्याचा आणि विकण्याचा पूर्ण अधिकार कायद्याने मिळालेला आहे. कुटुंबातील एक व्यक्ती मुख्यमंत्री झाली म्हणून काय आम्ही धंदापाणी बंद करायचा का असा सवाल देखील ते करतात. राज्य सरकारच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही नाव न सांगण्याच्या अटीवर मुख्यमंत्र्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते यादव यांचं भलं मोठं कुटुंब आहे आणि ते एकत्रित आहे. ते अनेक वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहेत, त्यामुळे त्यांच्या या व्यवसायाचा आणि मुख्यमंत्र्यांच्या राजकीय वाटचालीचा थेट संबंध जोडणं योग्य ठरणार नाही.
तसंच मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेबद्दल बोलताना फक्त त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांचाच विचार केला पाहिजे आणि तिथं तुम्हाला फार मोठी संपत्ती दिसणार नाही, असा दावाही या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा बचाव करताना केला. पण द इंडियन एक्सप्रेसनं पाठवलेल्या सविस्तर प्रश्नावलीवर स्वतः मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयानं अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही, उत्तर दिले नाही, हे देखील आपण इथं ध्यानात घ्यायला पाहिजे. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जमीन खरेदी केली तर बिघडलं कुठं, असा देखील प्रश्न काहींना पडलेला असू शकतो. तर या सगळ्या प्रकरणाकडे थोडं डोळे उघडे ठेवून बघितलं तर हा निव्वळ एका कुटुंबाचा जमिनीचा व्यवसाय वाटत नाही, तर हा थेट हितसंबंधाचा संघर्ष म्हणजेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा गंभीर मुद्दा आहे. राज्यात सरकार तुमचंच, शहराच्या विकासाचा आणि नव्या रस्त्यांचा मास्टर प्लॅन बनवणारे प्रशासन देखील तुमचंच आणि त्या मास्टर प्लॅनचा सगळ्यात मोठा लाभार्थी रिअल इस्टेट बिल्डर ही तुमचंच सख्ख कुटुंब, असं हे सगळं प्रकरण आहे. एखादी व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्याच्या कुटुंबानं 45 कोटी रुपये खर्च करून 168 एकर जमीन नेमक्या अशाच मोक्याच्या ठिकाणी खरेदी करणं हा काही निव्वळ योगायोगाचा भाग असू शकत नाही. आणि तेही तिथं जिथल्या जमिनीला येत्या काळात कोहिनूर हिऱ्यासारखा भाव येणार आहे. थोडक्यात काय तर अगोदर मोक्याच्या ठिकाणी जमिनी खरेदी करायच्या आणि तिथं देवाधर्माच्या नावाखाली पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांची घोषणा करायची, असाच हा प्रकार दिसतोय सध्या तरी. यामुळं मोहन यादव अडचणीत आलेत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या हितसंबंधांवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. न खाऊंगा न खाने दूंगा हा मोदींच्या इमेज मधला सगळ्यात मोठा भाग आहे. मोदींच्या याच नाऱ्याची आठवण करून देत काँग्रेसनं यादव यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. या निमित्तानं मोदी यांच्या न खाने दूंगा इमेजलाही धक्का बसलाय. त्यामुळं यादव यांचा ते राजीनामा घेणार का हे बघावं लागेल. पण तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबानं सरकारी योजना जाहीर करण्याच्या आधीच कोट्यावधींच्या जमिनी खरेदी करणं हा भ्रष्टाचार आहे की त्यांचं कुटुंब म्हणतं तसा हा निव्वळ एक पोटा पाण्याचा धंदा पाण्याचा विषय? यामुळं मोहन यादव यांची खरंच खुर्ची धोक्यात येईल का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा घेतला पाहिजे का त्यांचा? आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्रात कुंभमेळ्याची तयारी कशी सुरू आहे? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.